आज तुम्ही एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करताय. काय प्रमुख तुमचं म्हणणं आहे आणि काय मागणी देखील आहे? सरकार संवेदनशील आहे का या प्रकरणात? खरं या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मी तर म्हणेल पुतळ्याची खरं विटंबना झालेली आहे. आणि आजच्या घडीला या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या, महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 8 महिन्यामध्ये कोसळतो, याच्यासारखं दुर्दैव या महाराष्ट्राचं नाही. आणि एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून ही मनाला कुठेतरी मोठी वेदना झालेली आहे की आज आपल्या प्रशासकीय व्यवस्था, शासकीय व्यवस्था या भ्रष्टाचारानं, असंवेदनशीलतेनं इतक्या जीर्ण झालेल्या आहेत की या जीर्णतेमुळं अक्षरशः त्याचा सामना अगदी आपल्या सर्वांचं दैवत, आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज देखील यातनं सुटले नाही. ही मोठी वेदनेची बाब आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता माझ्या मनातल्या या तीव्र भावनांची वाट मोकळी करून देण्याकरता आज मी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलेलं आहे. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. काय कारवाई देखील यामध्ये झाली पाहिजे? काय नाही, मुळामध्ये नुसत्या शिल्पकारावरती कारवाई होऊन चालणार नाही. हे टेंडर कोणी दिलं, कसं दिलं, ज्याला अनुभव नाही अशा शिल्पकाराला हे टेंडर मिळतं कसं, एवढ्या कमी कालावधीमध्ये पुतळा उभा करायचा मानस कुणी केला, या सगळ्या गोष्टी आहेत. नुसत्या शिल्पकाराला पकडा आणि हे करा आणि हे यांनी होणार नाही. ह्याच्यामध्ये खरं ही सगळी पोखरलेली व्यवस्था आहे, ही सगळ्यात दोषी आहे. एक कुठलं तरी मलमपट्टी होऊन होणार नाही, कुठेतरी एक क्रांती होण्याचीच खरं या महाराष्ट्राला गरज आहे, असं माझं मत आहे. काल प्रधानमंत्र्यांनी माफी देखील मागितली, मात्र तरी विरोधकांचं समाधान झाले. हे बघा, पंतप्रधानांनी माफी मागितली, खरं त्यांच्यापर्यंत माफी मागण्याची वेळ यावी हे देखील या देशाचं दुर्दैव आहे. आपण जरा आठवण बघा ना, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर या राज्याचे प्रमुख आहेत, त्यांनी काय प्रतिक्रिया द्यावी? बालिशपणाची प्रतिक्रिया या राज्याच्या प्रमुखांनी जर दिली असेल किंवा बा ताशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत, अरे या कोकणामध्ये 2 वर्षापूर्वी निसर्ग चक्रीवादळ झालं, 100च्या पेक्षा जास्त किलोमीटरनी वारे वाहलेले आहेत, याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडतो. आणि एवढं बालिश उत्तर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देणार असतील, इतके असंवेदनशील असतील, त्यांना मी तर म्हणतो एक क्षणभरही या खुर्चीवर राहण्याचा नैतिक अधिकार नाहीये. आम्ही राजीनामा मागणार नाही, करत ते देणार नाहीयेत. ज्या पद्धतीनं करत या खुर्चीवर बसलेत ते बघता ते सोडतील. महाराजांचा अपमान झाला तरी देखील या खुर्चीला चिकटण्याची त्यांची जी काय हौस आहे, पण मात्र ज्या पद्धतीचं उत्तर असंवेदनशीलपणे त्यांनी दिलेलं आहे, असा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे खरं. बरोबर आहे ना. तुम्हाला जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढं जर आदर आहे तर माफी मागतानाची आपली काय भाषा आहे? आणि माफी मागितली ठीक आहे, आम्ही आदर करतो, पण मात्र माफी मागितल्या लगेच सावरकरांचा उल्लेख करणं, मग कुठेतरी राजकीय लगेच काहीतरी हे बोलणं, हे पंतप्रधानांसारख्या व्यक्तीकडनं मला तरी एक व्यक्ती म्हणून अपेक्षित नव्हतं. मूळ विषयालाच कुठेतरी करण्याचा निश्चितपणे विषय खूप संवेदनशील आहे, गंभीर आहे. मी तर म्हणेल म्हणजे माझा तर आज उपोषणाला बसण्याचा हेतू एवढं की या व्यवस्था, शासकीय यंत्रणा इतक्या पोखरल्या गेलेल्या आहेत, इतक्या असंवेदनशील झालेल्या आहेत. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज ही वेळ येऊ घातलेली. आपण बघा, हा नगर मनमाड रस्ता आहे, हिचं भ्रष्टाचाराने हा रस्ताच पोखरलेला आहे. आता सर्वसामान्य माणसाला भ्रष्टाचार हा दैनिक शिष्टाचार झालेला आहे. पण मात्र आता इथपर्यंत जर हा विषय गेला असेल तर हे महाराष्ट्रातल्या एक सर्वसामान्य जनतेनी आता कुठंतरी आत्मचिंतन करायला पाहिजे आणि कुठंतरी पेटून उठल्याशिवाय हे थांबणार नाही, असं माझं मत आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चाला परवानगी अद्यापही झालेली आहे. पोलिसांची भेट घेणार असं ते म्हणतात. मला त्याविषयी कल्पना नाही. त्याविषयी गुलाबराव पाटील म्हटले आहेत, ते म्हणतात की 140 कोटी जनतेचे पंतप्रधान त्यांनी छत्रपती शिवरायांना मोठं मानलं आणि माफी मागितली. कसं बघता येऊ? मी सांगितलं ना, पंतप्रधानांनी माफी मागितली, पण त्याच्या अगोदर राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या? एक मंत्री, मुख्यमंत्री तर म्हणताय वारे वाहिले, दुसरे म्हणतात ते खाऱ्या दमट हवामान होतं, खारं पाणी वगैरे. एक जण तर म्हणतात की बाबा काय हे मोठी घटनाली काहीतरी पुढे चांगलं व्हायचं. अरे अशा प्रतिक्रिया तुम्ही देताय काय? तुम्हाला घटनेचं गांभीर्य, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर, त्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व याचं काही भान राहिलेलं नाहीये. इतके तुम्ही राजकारणामध्ये व्यस्त झालेला आहात आणि कुठेतरी मी राजकारण विरहित मी कोणाला दोष देणार नाही, पण ज्या यंत्रणा आणि ज्या प्रकारचं सगळं हे चाललंय
हे बघून एक मनातल्या भावनेला वाट मोकळी करून देण्याकरता मी आज या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.